श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 16 जुलैपासून पैसाच पैसा. एक महिना या 3 राशीधारकांचे चमकणार भाग्य, मिळणार मान सन्मान, पद प्रतिष्ठा. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा 12 राशींवर प्रभाव पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार असून तो या राशीत 15 ऑगस्टपर्यंत राहील. सूर्याच्या या राशी परिवर्तनाने कर्क राशीत बुधादित्य आणि शुक्रादित्य योग देखील निर्माण होतील. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप भाग्यकारक असेल. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, धनसंपत्ती, पदप्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य देखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी आज आपण 3 भाग्यवान राशी बघणार आहोत. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. तर त्यातील नंबर 1 आहे सिंह राशी. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियासोबत प्रवास घडेल. विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम काळ आणि आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. भावंडाबरोबरच्या नात्यात आणखी प्रेम वाढेल. सिंह राशींच्या लोकांमध्ये आत्मविश्वास भरभरून असतो आणि ते लोक उत्साही असतात. या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते, जे दुसऱ्यांना प्रेरित करते. या लोकांवर सूर्यग्रहाचा प्रभाव पडतो, जे त्यांना ऊर्जा, सन्मान आणि यश देते. सिंह राशींच्या व्यक्तींसाठी हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. तुमचे प्रत्येक काम पूर्ण होईल. धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. सामाजिक प्रतिष्ठा जपावी.
आवडीबाबत दक्ष राहा. धाडस व पराक्रमात वाढ होईल. सिंह राशीच्या लोकांना जीवनात अनेक संधी मिळतात. ते त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. या राशीच्या लोकांना कोणत्याही गोष्टीची भीती नसते. हे लोक जीवनात कोणत्याही गोष्टीचा धोका पत्करत नाही आणि त्यांचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करत असतात. हे लोक कामाच्या ठिकाणी प्रगती करतात आणि यशस्वीपणे पूर्ण करतात. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागू शकते. लक्ष्मी देवीच्या कृपेने तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. मन प्रसन्न राहू शकते. आरोग्यही उत्तम आणि चांगले राहील. त्याचवेळी मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. या काळात तुम्हाला प्रेम जीवनात सुखद अनुभव येण्याच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबातील सदस्याबरोबरही तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे प्रेमसंबंध चांगले राहू शकतात. नंबर 2, वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या कर्क राशीतील राशी परिवर्तनाने वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. करिअरमध्ये हवी तशी प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. मानसिक तणाव दूर होईल. प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. कामाला नवीन चालना मिळेल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक आघाडीवर दिवस चांगला जाईल. वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. समाजात मान सन्मान वाढू शकतो. सूर्यदेवाच्या कृपेने सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुमच्या कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. या काळात प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियासोबत फिरायला जा. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभही होऊ शकतो. नोकरी व्यवसायात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. सर्वत्र तुमचा विजय होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात काही अडचणी येतील, पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल. परदेशात
जाण्याचा योग आहे. या राशीच्या लोकांना या काळात नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चांगली होण्याची शक्यता आहे. आणि नंबर 3, मीन राशी. सूर्याच्या कर्क राशीतील राशी परिवर्तनाने मीन राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक सुखसुविधा प्राप्त होतील. या काळात तुम्हाला भौतिक सुखे देखील प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबियांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्या. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. मीन राशींच्या व्यक्तींसाठी हा योग खूप सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होईल. प्रत्येक कामात हवे तसे यश मिळवता येईल. दूरचे प्रवास घडण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. सूर्य 16 तारखेला 4थ्या भावातील मिथुन राशीतून 5व्या भावातील कर्क राशीत प्रवेश करेल. बुध या महिन्याच्या 19 तारखेला 5व्या भावातील कर्क राशीतून 6व्या भावातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरु या महिन्यात 3ऱ्या भावातील वृषभ राशीतच राहील. शनी या महिन्यात 12व्या भावातील कुंभ राशीतच राहील. राहू या महिन्यात 1ल्या भावात आणि केतू 7व्या भावातील कन्या राशीत राहील. या महिन्यात तुमच्यासाठी साधारण काळ असेल. या काळात खूप आनंदी राहा. कुटुंबियासह फिरायला जा. शांत राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा. कुटुंबियांसह वेळ घालवावा. त्यातून मानसिक समाधान लाभेल. भागीदारीच्या कामातून चांगला लाभ होईल. बुद्धिचातुर्यावर कामे पार पाडा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारू शकते. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येऊ शकते. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. कौटुंबिकदृष्ट्या तुमच्यासाठी चांगला काळ असेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे समर्थन तुमच्यासोबत असेल. परिणामी तुमच्या समस्या जास्त प्रयत्नांशिवाय सुटतील. तुमच्या आईच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागेल. तुमची मुले त्यांच्या शिक्षणात चांगली कामगिरी करतील आणि तुमच्या जोडीदारालाही करिअरमध्ये बढती किंवा सुधारणा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुमच्यासाठी सामान्य वेळ असेल. ताण आणि कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला पाठदुखी, पोटाच्या समस्या आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्या होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही योग्य विश्रांती घ्यावी आणि निरोगी आणि वेळेवर आहार घ्यावा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.